हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे बनवणार आहोत तिखट चमचमीत असे कोळंबीचे कालवण. तुम्ही बघताय ना, बघतच असाल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेली कोळंबी घेतलेली आहे. आता मध्यम आचेवर एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि टमाटर घातलेला आहे आणि तो मी तेलात चांगला परतून घेत आहे. टमाटर गळेपर्यंत त्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. टमाटर चांगले स्मॅशी झाले पाहिजेत. येथे टमाटर आता चांगले स्मॅश झालेले आहे. त्यामध्ये आता स्वच्छ पाण्याने धुतलेली कोळंबी घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडी हळदही घातलेली आहे. तुम्ही बघतच असाल. कोळंबीला आता चांगले तेलात परतून घ्यायचे आहेत. साधारण 2-3 मिनिटं तरी तिला चांगले परतून घ्यायचे आहेत. आता आपण येथे कोळंबीच्या कालवणासाठी एक मसाला तयार करणार आहोत. या मसाल्यासाठी कोणते जिन्नस घ्यावे आणि त्याचे प्रमाण किती घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. तुम्ही ते जाऊन बघालच. मसाल्यासाठी घेतलेले हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे पाणी घेऊन त्याला चांगले अशा प्रकारे सरसरीत मसालाचे वाटण तयार करायचे आहे. सर्व मसाल्याचे वाटण असे झाले पाहिजे. तुम्ही बघतच असाल. आता कोळंबी शिजली आहे की नाही ते आपण बघूयात. साधारण 5-7 मिनिटं तरी तिला चांगली वाफ येऊ द्यायची आहे. येथे आपण बघितले आहे कोळंबीला चांगली वाफही आलेली आहे आणि ती चांगली शिजलेली सुद्धा आहे. तिला चांगले पुन्हा परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघतच असाल कोळंबी आता चांगली शिजलेली आहे आणि कोळंबीला चांगली वाफही आलेली आहे. आता आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये केलेले मसाल्याचे वाटण घालणार आहोत. अशा प्रकारे मसाल्याचे वाटण घालून झाल्यानंतर त्याला चांगले एकजीव करणार आहोत. अशा प्रकारे कोळंबीमध्ये मसाला चांगला परतवून त्याला चांगले एकजीव करून त्यामध्ये थोडे पाणी ओतणार आहोत. या कालवणामध्ये पाणी घालताना ते पाणी गरम करूनच घालावे. साधारण 5-6 मिनिटानंतर कालवणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मसाला घालणार आहोत. येथे मी 1-2 चमचा घाटी मसाला वापरलेला आहे आणि तो मी गरम तेलात